तर नमस्कार मंडळी, मी प्रथमेश. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या बी आर कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, शेतावर आलो आता मी. तर आता आमचा आज म्हणजे शेतावर आलो होतो आणि असा अचानक प्लॅन ठरला आहे की वरती डागेत जायचा. तर आता माझ्यासोबत पवनसुद्धा आहे, हे बघा. तर आता मी दोघे डागेत जातो आहे भाजी पण आणायला, आणि एक छोटासा वॉटरफॉल आहे आमच्या तिथे डागेत, ते दाखवतो तुम्हाला. तर थोडा ट्रेक करायला लागेल आपल्याला. तर चला जाऊया, ॲडव्हेंचर कराय. तर मित्रांनो, जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा मी इथे डोंगरातून पाणी आणलेलं शेतीसाठी. तर हे बघा, हेच ते पाणी म्हणजे पाट काढून आणलं आहे वरतून डागेतून. तर ते पाणी कुठून येतं तुम्हाला दाखवतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, इथून व्ह्यू बघा कसं दिसतोय. तर हे तर काहीच नाही, अजून वरती गेल्यावर आणखी मस्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर चला, डोंगर चढून जायचं आपल्याला वरती. तर मित्रांनो, पाणी बघा वरतून डोंगरातून येते. वरतून तुम्हाला नजारा दाखवतो नंतर वर गेलो की. कसं आहे वातावरण, व्ह्यू कसला आहे बघा, खतरनाक. मित्रांनो, दृश्य बघा कसलं खतरनाक आहे बघा. आणि हे बघा, हे आमचं गावचं मंदिर, वरून पूर्ण गाव दिसतं आमचं आहे इकडनं. तर अजून वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला पूर्ण आमचं गाव. तर चला जाऊया, डोंगर आहे आमचं पूर्ण. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या डोंगरातला छोटासा वॉटरफॉल दाखवतो. आता पोचू आपण 1 मिनिटातच, आलो आपण जवळ. तर हा बघा, हा एक छोटासा वॉटरफॉल. आता पाऊस नाही, 2-3 दिवस म्हणून पाणी कमी आहे, तर पाणी भरपूर असतो. तर मित्रांनो, जे शेतात पाणी नेलं आहे आम्ही म्हणजे वरतून डोंगरातून, ते हे बघा इथूनच येतं पाणी, ह्याच्या वरतून पूर्ण येतं पाणी, दाखवेन मी तुम्हाला. आणि हेच पाणी असं पाटण खाली घेतलेलं पाईप लावून खालती शेतात. तर मित्रांनो, हे आहे आमचं छोटंसं वॉटरफॉल. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, मित्रांनो, वरती डोंगरात आलो आणि रानभाज्या नाही भेटल्या, असं कधी होणारच नाही. ते बघा, आपल्याला फायनली रानभाजी भेटले, भारग्याची भाजी भेटली आपल्याला. बघा, तर ही जी ह्या पानांची भाजी केली जाते. तर चला आता आपण काढूया भाजी. जी कवली कवली जी पानं आहेत ती घ्यायची. तर आपल्याला एकाच झाडावर किती भाजी भेटली, एवढी भाजी भेटली. अजून भरपूर आहे इकडे भाजी, शोधायची पण गरज लागत नाही, भेटते. ही बघा, इकडे पण भाजी आहे इकडे. तर चला भाजी काढूया, मग नंतर भेटू. तर मित्रांनो, किती बघा आपल्याला भारग्यांची भाजी भेटली बघा. आपली एवढी भारंगीची भाजी भेटली. आणि पवनसुद्धा काहीतरी घेऊन आला आहे, पिशवी भरून आणला नाही पवनने काहीतरी भाजी. तू पण भारगीचीच भाजी आणले.
आणला नाही, भारगीची भाजी आणला नाही. भारगीची भाजीची कमी नाही इकडे, कचकव नाही. आणि बाकीच्या सुद्धा भाज्या भरपूर आहेत इकडे. बघा केलीचा कोका भेटलाय, केल फुल. आणि ही बघा, ही काळ्या वेलीची पानं आहेत जे भजी केले जातात, जे काळ्या वेलीची भजी करतात. तर तुम्ही कधी खाल्ले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, हे काय माहिती आहे का तुम्हाला? तर यांना काटला म्हणतात, म्हणजे रानातली जशी हे येतात तोंडली वगैरे येतात ना, तशी रानातल्या वेलीवर येतात, काटलं म्हणतात त्याला. याची सुद्धा भाजी केली जाते. तर आपल्याला बघा 3-4 प्रकारची भाजी भेटली. ही एक, ही 2, ही 3, आणि तो केलफूल कुठे गेला, आणि एक केलफूल भेटला आहे 3. म्हणजे अशी 4 प्रकारची भाजी भेटली. अजून बाकीच्या सुद्धा आहेत पण आम्ही नाही नेत. ह्या तरी खातो आम्ही. एवढ्या जेवढ्या भेटल्या तेवढ्या तर आपण घरी घेऊन जाऊया. तर मित्रांनो, भाजीसुद्धा भेटली आणि आपला वॉटरफॉलसुद्धा आपण बघितला आहे. तर आत्ता घरी निघतो आम्ही. परतीचा प्रवास सुरू झाला आहे आमचा. तर आणि पावसाने सुद्धा हजेरी लावली, पाऊस पण आला आहे. तर आत्ता मी घरी निघालो आहे रिटर्न. मित्रांनो, खास तुमच्यासाठी रिस्क घेऊन वरती आलो आहे. आणि दृश्य बघा काय खतरनाक इथून दिसतंय. तर मित्रांनो, हे आमचं आयनी गाव. इथं वरती डोंगरात आहे मी. इथून खालतून आमचं आयनी गाव बघा कसं दिसतं. आमचा केदारनाथाचं मंदिर, गावचं केदारनाथचं मंदिर आहे. ही बघा, ही शेती आहे इकडे, आणि ती तिकडे खाडी आहे बघा, ही आपली खाडी. तुंबाड भैरवली. इकडे कारभारवाडी लंबालवाडी आहे, इकडे ढाकरवाडी आहे, आणि इकडे मग पुढे बाकीच्या वाड्या आहेत. मित्रांनो, खालती पाणी जो जातोय ना, तो बघा ह्या दगडातून येतोय. दाखवतो तुम्हाला. इकडे पावसात पूर्ण दगड आलेत. बघा इथून पाणी येतोय तो. तर चला, आपल्याला पण खूप उशीर झाला आहे, आता 2 वाजायला आलेत. तर चला आता आपण घरी जाऊया. मित्रांनो, फायनली अर्ध्या तासानंतर आम्ही खालती पायथ्याशी आलो आहे डोंगराच्या. म्हणजे अजून खालती जायचं आपल्याला. तर फायनली म्हणजे डोंगर तर उतरलो आहे, आपण आता वाटेला लागलो आहे. तो ही वाट आहे. रान बघ कसलं झालं आहे, पूर्ण जंगल झालं आहे. मित्रांनो, फायनली पोचलो आपण खालती. तर अर्धा तास लागला आपल्याला खालती यायला डोंगरातून. फायनली पोचलो आपण खालती. आपल्या वाड्याकडूनच. मित्रांनो, वाड्याकडे पोचलो आहे. बघा आहे आपला वाडा. आणि बघा आपण भात लावणी केली होती, आव्हान लावले. तर भात बघा कसा आलाय. कोका भेटला आपल्याला एक. फणस आहेत पण तो वर चढेल कोण.
तर मित्रांनो फायनली घरी पोचलो आपण. हे बघा हे आहे आपलं घर. हे आहे आपला मन्या मॅव. फायनली घरी पोचलो आहे. तर मित्रांनो एवढी भाजी भेटली आपल्याला. काम 25 एकदम. एवढी भाजी भेटली आपल्याला. 2 कोके भेटलेत आणि भार्गीची भाजी. तर मित्रांनो फायनली आपण डोंगरातून जाऊन घरी आलो आहे भाजी वगैरे काढून. तर भाजी वगैरे सुद्धा आणली आपण आणि मस्त की ट्रेक झाला आहे आपला आजचा. तर व्हिडिओ नक्की बघा. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठं करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला बाय.